शकू का, असा एक कांगावा करण्याचा, एक आक्रस्ताळेपणा करण्याचा प्रयत्न कांदेंनी केला. पण अर्थात तो काही त्यांचा फार काही सफल झाला नाही. आणि आपण सगळ्यांनी जी सभा झाली ती सभा बघितली. मला त्यावर काही फार वेळ घालवायचा नाहीये. नाशिकमध्ये येताना नाशिकमध्ये अनेक गोष्टींवरती खरं तर मी संध्याकाळी बोलणार आहे, परंतु शिवतीर्थावरून मी काही मुद्दे मांडले होते. मी त्या मुद्द्यांवर आजही बोलेन. कारण ललित पाटील आणि ड्रग्ज प्रकरण ज्या पद्धतीने आम्ही हाताळतोय आणि पोलीस प्रशासनाकडून वारंवार काही गोष्टींची मागणी करतोय, ललित पाटील ड्रग्ज माफिया प्रकरणामध्ये ज्या काही आत्तापर्यंत गोष्टी पुढे आल्या त्यात एक महत्त्वाची कडी म्हणून काही दिवसांपूर्वी नाशिक हिंदू सकल समाज अशा लेटर हेडवर एक निनावी पत्र मला मिळाले होते. या पत्रासोबत कुठलेही कायदेशीर आधार किंवा पुरावे नव्हते. त्यामुळे त्या पत्रातला सगळाच मजकूर मला डिस्क्लोज करणे किंवा त्याला तो प्रकाशित करणे फार संयुक्तिक वाटले नाही. पण ते पत्र तपासकामी यावे म्हणून आम्ही पुणे पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार यांच्याकडे ते पत्र सुपूर्द केले. पत्रातला काही भाग आम्ही चर्चेला घेतला, पण जो काही भाग मी बोलू शकते तो भाग फक्त आपल्यासोबत शेअर करते. या निनावी पत्रामध्ये छोटी भाभी उर्फ नुसरीन शेख असा एक संदर्भ आला होता, एक बडी भाभी असाही संदर्भ आला होता. छोटी भाभी उर्फ नुसरीन शेख या संबंधाने जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा असं लक्षात आलं की नाशिक नार्कोटिक्सची त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे आणि अटक झालेली आहे. त्या निनावी पत्रामध्ये इम्रान शेख उर्फ चिपड्या असा एक काहीतरी संदर्भ आला होता. इरफान शेख, एक्स्ट्रीमली सॉरी, इरफान शेख उर्फ चिपड्या असा तो संदर्भ होता. मला पोलिसांनी हेही सांगितलं की याही माणसावर कारवाई झालेली आहे आणि तो अटकेत आहे. निनावी पत्रामध्ये नाशिक, जळगाव, नाशिक, भिवंडी, त्यानंतर मुलुंड, पुणे असा बराचसा भौगोलिक परिसर चर्चेला आलेला होता आणि त्यात काही पोलीस अधिकाऱ्यांच्या संबंधाने सुद्धा चर्चा होती. त्यामध्ये काही पोलीस स्टेशनच्या बद्दलही काही बोलणं होतं. मला वाटते काहीतरी परतवाडा पोलीस स्टेशन, सरकारवाडा पोलीस स्टेशन अशा अनेक पोलीस स्टेशनचे संदर्भ होते. परंतु त्यातले जे डिटेल्स आहेत किंवा त्यातले जे तपशील आहेत की ते संदर्भ कशासाठी आले होते ते मी अजिबात इथे शेअर करू इच्छित नाही किंवा मी करू नयेत तसे. कारण मी म्हटलं की त्याच्यासोबत असणारे, माझ्या दृष्टीने कायद्याची विद्यार्थिनी म्हणून मला आवश्यक असणारे जे आधार किंवा पुरावे ते पुरावे त्यात नव्हते. त्यामुळे मी त्यावर काही फार बोलत नाही. परंतु पोलीस त्या दिशेने कारवाई करत आहेत. ललित पाटील प्रकरणामध्ये मी काही मुद्दे उपस्थित केले होते. त्या मुद्द्यांवर मी आजही ठाम आहे, हे मी जरा सांगितलं पाहिजे. माझे काही मुद्दे असे आहेत की नाशिकमध्ये 1200 कोटीचा एमडी ड्रगचा साठा आणि कारखाना मला आपल्याच माध्यमातून माहिती मिळते. तर माझा सरळ साधा प्रश्न तत्कालीन पालकमंत्री दादा भुसेंना कालही होता आणि आजही आहे. माझा प्रश्न काय आहे की एखादं साधं ब्युटी शॉप जरी उघडायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा जीएसटी नंबर, रेंट ॲग्रीमेंट किंवा शॉप ॲक्ट लायसन किंवा अशा बऱ्याच गोष्टी लागतात. ट्रान्सपोर्टेशन असतं, ट्रान्झॅक्शन असतं. एवढा मोठा एमडी ड्रगचा साठा किंवा कारखाना इथं आढळतो, त्याच्या संबंधित कुठलीच कागदपत्र प्रशासनाच्या लक्षात आली नसतील का? ह्या सगळ्या मालाची वाहतूक, ट्रान्झॅक्शन, ट्रान्सपोर्टेशन हे लक्षात आलं नसेल का? तर मी पुनरुच्चार पुन्हा करते की जर लक्षात आलं नसेल तर पालकमंत्री म्हणून तुम्ही सबशेल नापास आहात आणि जर तुमच्या लक्षात आलं असं म्हणायचं असेल तर मग तुम्ही ते टॉलरेट का केलं? दोन्ही पैकी दो बातें हो सकती है सनम तेरे इकरार की काहीतरी असेल ना. आम्हाला काय ते कळावं इतकंच आम्ही म्हणतोय. आता याच्यात त्यांना राग येण्याचं काहीच कारण नाही. कारण जेव्हा ठाकरे कुटुंबावर किंवा शिवसेनेवर
राणे बिनेंची चिल्ली पिल्ली पोरं आरोप करतात, आम्ही चिडतो का? आम्ही उत्तरं तरी देतो का? आम्ही काय म्हणतो? दूध का दूध पानी का पानी हो जाएगा, जो होगा सो देखा जाएगा. कर नाही त्याला डर कसली? तर मला कळत नाही की दादा भुसेंनी याच्यात चिडण्यासारखं काहीच कारण नाही. मी अमन परदेशी नावाच्या एका माणसाचा उल्लेख केला. मला चांगलं आठवतंय की मी शिवतीर्थावरून मी कोणत्या गावाचा उल्लेख केला होता आणि त्यानंतर कोणतं गाव पुढे आलं. मी त्यावर अजून बोलेन नंतर. आणि या माणसांनी कुठून कुठून कसे कसे कशा पद्धतीने फोन केले मी यावरही बोललेली आहे. मी म्हटलं ना, माझ्यात वंदनीय बाळासाहेबांचा एक गुण नक्की आहे. बाकी काही असतील नसतील टीकाकार सांगतील, पण एक गुण नक्की आहे की वंदनीय बाळासाहेब असं सांगतात की माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी, एकदा सुटली सुटली परत शोधत बसत नाही इकडे पडली का तिकडे पडली. तर मी ठाम आहे मी जे काही बोलते त्याच्यावर. आता पुन्हा आम्ही असं म्हटलं की बाबा ललित पाटीलला तुम्ही ससूनला हलवलं. असा कोणता आजार असतो की ज्या आजारासाठी एखाद्याला 9 महिने ठेवलं जातं हॉस्पिटलमध्ये? माझ्या माहितीप्रमाणे बाईचं गर्भारपण 9 महिने असतं, पण 9 महिन्यासाठी एखादी महिला सुद्धा हॉस्पिटलला थांबत नाही. केमोथेरपीचा पेशंट सुद्धा थांबत नाही. मग का? मग कशासाठी बरं हा पेशंट 9 महिन्यापेक्षा जास्त काळ हा हॉस्पिटलला राहिला? हे फार उल्लेखनीय आहे की ज्या अद्वै हिरेंवरती कारवाई झाली, स्वातंत्र्यपूर्व काळापासून 1930 पासून ज्यांनी शिक्षण कार्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं त्या हिरे कुटुंबाला फक्त ते आज सन्माननीय पक्षप्रमुखांच्या सोबत उभे आहेत म्हणून त्यांच्यावर सूडबुद्धीने पोलीस कारवाई होते. त्यांना आवश्यकता असताना सुद्धा वैद्यकीय रजा किंवा वैद्यकीय उपचारासाठी सुद्धा त्यांना हॉस्पिटलला हलवलं जात नाही. पण त्याच वेळेला ड्रग्ज माफिया ललित पाटीलसाठी मात्र वेगळ्या खास प्रशासकीय सेवा सुविधा पुरवल्या जातात. हे सूडबुद्धीचं राजकारण का असावं हा माझा साधा प्रश्न आहे. एखाद्या पेशंटला म्हणजे कैदी असणाऱ्या रुग्णाला जर हलवायचं असेल, जेलमधनं त्याला शिफ्ट करायचं असेल तर त्याची एक प्रक्रिया असते. आधी त्याला तपासलं जातं, जेलमधले डॉक्टर तपासतात. डॉक्टर जर त्यांना जर काही गंभीर वाटलं तर त्यांच्या मेडिकल बोर्डकडे प्रकरण जातं. मेडिकल बोर्डचे जे कोणी चीफ असतात ते नंतर सांगतात की वी आर व्हेरी अनेबल टू ट्रीट हिम ऑर हर. आम्ही आता याचा उपचार इकडे करू शकत नाही, याला हॉस्पिटलला हलवावं लागेल. आणि मग त्याला हलवलं जातं. त्याच्यानंतर कारागृह अधीक्षक वगैरेंच्या सह्या होतात. मी हे नमूद केलं पाहिजे की या संदर्भाने मी डॉक्टर मरसाळे आणि डॉक्टर देवकते यांची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. साधारणतः 3 ते 4 दिवसापूर्वी डॉक्टर मरसाळे आणि डॉक्टर देवकते यांच्यावरती आता कारवाई झालेली आहे आणि त्यांना अटकही झालेली आहे. ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत करणारे पोलीस किंवा एकूण ज्या काही लोक होते त्यातला महत्वाचे जे लोक होते त्यातली मोहिनी डोंगरे PSI हिचं सस्पेन्शन आणि त्यानंतर डायरेक्ट डिसमिस ऑर्डर होऊन आता अटकेत आहे. यामध्ये अजून एक त्याच वॉर्ड नंबर 16 मध्ये विनय हरणा जो रोजरी स्कूलशी संबंधित आणि ईडीशी संबंधित ज्याला अटक झालेली होती, या विनय हरणाचा ड्रायव्हर दत्ता डोके ज्याने पळून जायला मदत केली ललित पाटीलला, हा दत्ता डोके हडपसर पोलीस स्टेशनने ताब्यात घेतला आणि तोही पोलिसांच्या अटकेत आहे. पण मुद्दा हा येतो की एखादा माणूस हॉस्पिटलमध्ये राहून ड्रग्जचा एवढी मोठी तस्करी व्यवहार करत असतो तर त्यावेळेला तिथल्या मेडिकल डीनवरती का बरं आक्षेप नसावा? तर चौकशी समिती नेमली आणि चौकशी समितीने सांगितलं की होय, डीन संजीव ठाकूर हा दोषी आहे. आता डीन संजीव ठाकूर दोषी आहे पण त्याला अजूनही अटक का केली नाही हा माझा सवाल आहे. की डीन संजीव ठाकूरला अटक व्हावी आणि त्याची नार्को व्हावी. मी त्या नार्कोस टेस्टवर आजही ठाम आहे. परंतु डीन संजीव ठाकूरला अटक झाली म्हणजे सगळं मॅटर संपलं असं अजिबात होत नाही. TET प्रकरणातही अशाच पद्धतीने प्रकरण दाबादाबी केली. अशी दाबादाबी करू नये. अधिवेशन चालू आहे. सभागृहाच्या आत आमच्या पक्षाचे सन्माननीय सगळे प्रतिनिधी सभागृहाच्या आतली लढाई लढत आहेत. सभागृहाच्या बाहेर आम्ही ते प्रश्न फार जोरदार पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहोत
की सभागृहातून ललित पाटील प्रकरणावर चर्चा झाली पाहिजे. अनिक्षा जयसिंघानी प्रकरणाचं काय झालं? कारण गृहमंत्र्यांच्या पत्नीलाच जर धमकी दिली जात असेल, जिथे गृहमंत्र्यांची पत्नीच सुरक्षित नसेल तर गृहमंत्री आम्हाला सुरक्षा काय देतील बरं? त्या प्रकरणाचं नेमकं काय झालं त्याच्यावर या अधिवेशनात चर्चा व्हावी आणि सन्माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची उत्तरं द्यावीत, तीही मागणी आम्ही करतोय. सोबतच ललित पाटीलशी संबंधित जेवढ्या म्हणून अटका आतापर्यंत झाल्या किंवा पोलीस कारवाया झाल्या त्या सगळ्याच्या सगळ्या हॉस्पिटल नंतरच्या आहेत. म्हणजे 2 एपिसोड आहेत, एक ललित पाटीलला हॉस्पिटलला आणेपर्यंतचा आणि दुसरा हॉस्पिटलच्या नंतरचा. हॉस्पिटलच्या नंतरच्या एपिसोड मधल्या ऑलमोस्ट आता बऱ्याचशा अरेस्ट झालेल्या आहेत. एक अरेस्ट राहिलेली आहे, ती संजीव ठाकूरची, जी अत्यंत महत्वाची आहे आणि त्याची नार्को टेस्ट महत्वाची आहे. पण ललित पाटील मुळात कैदी कसा झाला, ज्या गुन्ह्यासाठी त्याला कैद केलेला आहे तो गुन्हा कसा घडला, कुणाच्या आशीर्वादाने घडला, हे ड्रग्ज जर नाशिकमध्ये एवढं ड्रग्ज सापडतं तर महाराष्ट्रभर ते रॅकेट कसं काम करत असेल, याचं नेमकं नेक्सस बाहेर येणार होतं. ते नेक्सस कधी बाहेर येणार आहे? आणि हो, नाशिककरांच्या समोर आणि नाशिकच्या पत्रकार बांधवांच्या समोर अजून एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. एक फोटो कोणीतरी फिरवला होता गद्दार गँगच्या लोकांनी आणि फोटो फिरवताना सांगितलं की ललित पाटील, तर बघा म्हणाले हे तुमच्या सोबत आहे. ललित पाटीलशी संबंधित जेव्हा मी सगळी माहिती घेतली, कारण मी अभ्यास केल्याशिवाय बोलत नाही, मी माझ्या पक्षप्रमुखांना आणि पक्षातल्या सन्माननीय नेत्यांना आणि महत्वाच्या लोकांना विचारलं की ललित पाटीलवर काही पक्षाची जबाबदारी होती का? तर ललित पाटीलवर आमच्या पक्षाची कुठलीही जबाबदारी नव्हती. पण ललित पाटील मातोश्रीवर आला हेही तितकंच खरं आहे. पण तो कसा आला? तर आमच्याकडे कुठलाही माणूस जेव्हा येतो तर त्याची एक पद्धत असते, त्याला गेट पास हा त्या जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख किंवा जिल्ह्याची नेते मंडळी देतात. अनिक्षा जयसिंघानी प्रकरणातला अनिल जयसिंघानीचा गेट पास सुद्धा कसा मिळाला यावर आम्ही बोललो होतो की तो ठाण्यातनं आला होता आणि ठाण्यात त्यावेळेला सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांकडे ललित पाटीलला त्याच फ्रेम मध्ये दादा भुसे दिसतात. याचा अर्थ उघड आहे की मातोश्रीवर त्याला आणण्यामध्ये दादा भुसेंचा महत्वाचा रोल होता. आता त्यांची ओळख पाळख कशी ते त्यांना विचारायला जास्त बरं असेल. आणि गर्दीतले फोटो हे वेगळे असतात, फार सबुरीनं काढलेले फोटो वेगळे असतात. इथले खासदार हेमंत गोडसे यांचा फोटो मात्र गर्दीतला नाही, तर हेमंत गोडसे स्वतःहून त्यांच्याकडे गणपती दर्शनाला जातात. हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे. एवढा मोठा आमदार खासदार माणूस एखाद्याच्या घरी कसा जातो? बाबा मी अडाणी आहे, तुम्ही मला सांगा काय चुकत असेल तर. माझं म्हणणं आता हे आहे की ललित पाटीलचा कारखाना, ललित पाटील कुठे काम करायचा, कशा पद्धतीने तिथपर्यंत पोहोचला, त्याच्या त्या सगळ्या प्रोडक्शनसाठी कोण कोण मदत करत होतं, याच्यावर अजून अवाक्षराने गृह मंत्रालयाने तपास केलेला नाही. तो तपास झाला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी पुढे आल्या पाहिजेत. एवढं मोठं जर नेक्सस चालत असेल तर प्रोडक्शन पासून डिस्ट्रीब्युशन, एजंट, एजन्सीज, पेडलर, या सगळी जी चेन असेल ती सगळी चेन बाहेर आली पाहिजे आणि अधिवेशनात त्या संबंधाने चर्चा व्हावी, ही आमची मागणी आहे. अनिल जयसिंघानी, अनिक्षा जयसिंघानीचं पुढे काय झालं यावरती देवेंद्रजी चकार शब्दाने बोलले नाहीत, तर त्यावरही त्यांनी बोलावं. राहिला प्रश्न आजच्या नाशिकच्या सभेचा, जर सगळं आत्ताच बोलले तर संध्याकाळी काय? तर संध्याकाळचा सस्पेन्स जरा शिल्लक ठेवते. जरा काही ट्रेलर आत्ता बोलावा, संध्याकाळी अजून व्यवस्थित मी आपल्याला 4K अल्ट्रा मध्ये अजून चांगलं काही चित्र दाखवावं अशी अपेक्षा आहे. परंतु नाशिकचे पत्रकार अत्यंत बुद्धिजीवी, समंजस अशा सगळ्या गुणीजनांच्या सोबत संवाद साधावा म्हणून हा संवाद होता. आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो. पत्रकामध्ये अनेक राजकीय नेत्यांची नावं आली, त्यांच्या मुलांची नावं आली, मात्र ते कागदावर अजून आले नाही किंवा त्यांच्यावर कोणतीही प्रकारची कारवाई झाली नाही. त्याकडे आपण कसे बघतो? एक्झॅक्टली मला हेच सांगायचंय. मी पुन्हा सांगितलं आणि मी गृहमंत्र्यांनाही म्हटलं. मी वारंवार म्हणते की कुठल्याही एका पक्षाची नेता म्हणून किंवा पक्षीय राजकारण म्हणून
मी या मुद्द्याकडे अजिबात बघत नाहीये. माझ्यासाठी ही लढाई एका आईने, एका बहिणीने, एका मुलीने, एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या ही महिलेची लढाई आहे. कारण व्यसनामध्ये पिढी बर्बाद होऊ नये म्हणून आम्ही गृहमंत्र्यांना प्रश्न विचारतोय, पालकमंत्र्यांना प्रश्न विचारतोय. पण माझी अडचण अशी आहे की पालकमंत्री किंवा गृहमंत्री याला सोशल इश्यू, सोशल प्रॉब्लेम या अंगाने बघण्याच्या पेक्षा याला व्यक्तिगत प्रतिष्ठेचा मुद्दा बनवत आहेत. हे माझ्यासाठी अत्यंत खेदजनक आहे. माझी पुन्हा विनंती असेल की हा प्रॉब्लेम आहे, ही कीड आहे. जर हा समाज स्वस्थ व्हावा असं वाटत असेल तर आधी हा समाज व्यसनमुक्त होणे गरजेचे आहे. राजकीय नेत्यांचे हस्तक्षेप, राजकीय नेत्यांचे आशीर्वाद, अशा ज्या गोष्टी म्हणजे हे पत्रकार सांगतात हे जास्त चांगलं आहे. म्हणजे नाशिकचे पत्रकार या अर्थाने सुजाण आहेत, जागरूक आहेत, जबाबदार आहेत की आपण स्वतः सांगताय की याच्यामध्ये राजकीय आशीर्वाद आहेत, हस्तक्षेप आहेत. आता त्यांची नावं का येत नाहीत हा प्रश्न दादा मी गृहमंत्री असते तर नक्की त्याचं उत्तर दिलं असतं. पण फिलहाल याचं उत्तर फक्त आणि फक्त देवाभाऊ देऊ शकतात जे गृहमंत्री पदावर आहेत. अधिवेशन चालू आहे तर मी म्हटलं सभागृहाच्या आतली लढाई आमची लोक लढत आहे. कोण लढत आहे, कधी लक्षवेधी लावली किंवा काय नियम 293 अन्वये चर्चा काय नेमकं काय होणार आहे, कधी सभागृहामध्ये ही चर्चा व्हावी यासाठीच आम्ही प्रयत्न करतो. परंतु सत्ताधारी मोठे चलाक आहेत. सत्ताधाऱ्यांनी खरं तर पब्लिक ओरिएंटेड इश्यूज वरती चर्चा करावी अशी आमची अपेक्षा असते. परंतु अडचण काय झाली माहितीये का, पहिल्याच दिवशी करोडो रुपये आमच्या टॅक्सचे पैसे ज्या अधिवेशनावर चुराडा होतात त्या पैशातनं पब्लिक ओरिएंटेड इश्यूजवर चर्चा होण्याच्या ऐवजी सांगा मलिक कुणाचे यावर चर्चा झाली. मलिक कोणत्या बाकावर बसले यावर चर्चा करणारे लोक, अरे इथे शाळकरी पोरांना बसायला बाक मिळत नाहीत यावर चर्चा करत नाहीत. हे दुःख आहे. ऐका ना दादा, लेट मी फिनिश. आम्हाला अपेक्षित होतं की पहिल्या 1-2 दिवसात खरं तर आरक्षणाच्या प्रश्नावरती चर्चा व्हावी, तो प्रश्न निकाली निघावा. आमचा प्राधान्यक्रम दुसरा शेतकऱ्यांच्यासाठी की गारपीट आणि अवकाळी पाऊस यामुळे जे नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा. आमचा तिसरा प्राधान्यक्रम हा गृह खात्याशी संबंधित इश्यू, ज्यातला महत्वाचा इश्यू ललित पाटीलचा. मला वाटतं आज किंवा उद्या हा विषय ओपन अप होईल आणि हा विषय सभागृहामध्ये इकडे अनिल परब साहेब आणि आमचे विरोधी पक्षनेते विधान परिषदेतले अंबादास दानवेजी आणि विधानसभेतली मंडळी स्वतः आमचे नेते सन्माननीय आदित्यजी हा मुद्दा उचलतील, मांडतील. चिंता नसावी. मुद्दा एवढाच आहे की जेवढा ठासून आम्हाला तुम्ही प्रश्न कधी विचारणार असं म्हणताय, तेव्हा सत्ताधाऱ्यांना तुम्ही उत्तर का देत नाही असंही एकदा विचारा, एवढीच अपेक्षा आहे. थँक्यू छोटी भाभीचा उल्लेख त्याच्या नावाने केला होता. चिपड्या उर्फ इरफान शेख असा उल्लेख केला होता. बडी भाभी उर्फ पुढे काय होतं? बडी भाभी उर्फ पुढे सुद्धा नाव होतं. पुढे ऐका हो मी सांगते. बडी भाभी उर्फ पुढे सुद्धा नाव होतं. पण ऐका अहो सर मी बोलते सर. अहो सर मी बोलते प्लीज, मी बोलते. छोटी भाभी उर्फ नुसरीन शेख, चिपड्या उर्फ इरफान शेख आणि बडी भाभी उर्फ त्याच्याही पुढे नाव होतं. अहो थांबा हो, काय असं आहे आईला लय घाई तुम्हाला. अहो मी सांगा, अहो दादा मला सांगा द्या. अहो मला बोलू द्या, मी बोलू. ऐका ना, मला 30 सेकंद बोलू द्या. मी 30 सेकंदानंतर तुम्हाला. मी असं म्हटलं की मी कायद्याची विद्यार्थिनी आहे. माझ्यासाठी पुरावे फार महत्वाचे आहे. माझ्या हातात ज्या गोष्टींचे पुरावे शेख आणि इरफान शेख या 2 नावांचा सुद्धा मी आधी उल्लेख केला नव्हता. तो उल्लेख मी सीपींना भेटल्यानंतर करते. कारण मला सीपींनी सांगितलं की होय
या पत्राच्या सोबत जरी पुरावे नसले तरी या 2 लोकांना दोषी आढळलेले आहेत आणि या 2 लोकांवर कारवाई सुद्धा झालेली आहे. सो मला प्रॉब्लेम नव्हता डिस्क्लोज करण्यात. तिसरं नाव जे होतं त्या नावाबद्दल मी स्वतः साशंक आहे. माझ्याकडे कुठलेही पुरावे नाहीत आणि तसे पुरावे पोलीस त्या संबंधाने निश्चितपणे काम करत आहेत. आता जर तुमच्या काळजात एखादं नाव बसलेलं असेल आणि तुम्हाला वाटतंय की तिथपर्यंत पोचलं पाहिजे तर पोलीस पोचायचा प्रयत्न करत आहेत. सब्र का फल मीठा होता है, सबका हिसाब होगा. नाही, सॉरी, मी कुठलंही संशयित नाव सांगत नाही. कारण ऐका हो दादा, हे का नारायण राणेच्या त्या 2 बारक्या पोरात आणि माझ्यात फरक आहे हो. त्यांच्यासारखं उचलली जीव लावली टाळाला मी नाही करू शकत. त्यांना बिनबुडाचे आरोप करता येतात. ज्या दिवशी माझ्या हातात असतील ना कागद त्या दिवशी ते आपला कोण आहे ती डंके की चोट पर वाला त्याच्या स्टाईल मध्ये आपण डंके की चोट पर कागद हातात घेऊन याच नाशिकात येऊन सांगू. प्रॉमिस. चिपड्याला अटक केली तुम्हाला कोणी सांगितलं? चिपड्यावरती पोलीस कारवाई झाली हे तुमच्यासारख्या अत्यंत मान्यवर सगळ्या वृत्तसंस्थांमध्ये बातमी आहे. टाइम्स ऑफ इंडिया पासून इंडियन एक्सप्रेस पासून मी आपल्याला बातमी दाखवते. नाही, आणि पोलिसांनी सुद्धा ही माहिती दिलेली आहे की त्याच्यावरती कारवाई झालेली आहे. असू शकतं, असू शकतं, असू शकतं. सांगतात ना चिपड्यावर पत्र भेटलं बडी बाबी एका पुढे सांगितलं चिपड्याचा उल्लेख केला. बडी बाबीचा उल्लेख तुम्ही करायला हवा कारण की चिपड्यावर नाही कारवाई झाली नाही कोणत्याही प्रकारची. यू कॅनॉट प्रेशर मी. तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करू शकत नाही. आणि 1 मिनिट, आणि माझ्याकडून तुम्ही कुठलंही नाव कसंही वधवून घेऊ शकत नाही. जोपर्यंत माझ्या इनर कॉन्शियसला एखादी गोष्ट पटत नाही, जोपर्यंत माझ्या हातात कुठलेही पुरावे असत नाहीत, तोपर्यंत मी त्यावर भाष्य करू नये. दुसरी गोष्ट, एखादं मॅटर ज्युडिशियल असेल तर मी ज्युडिशियल मॅटरमध्ये सुद्धा न्यायप्रविष्ट प्रकरणांवरती भाष्य करू नये एवढा नक्की मला कायद्याचा सेन्स आहे. सो मी त्यावर बोलणार नाही. याचा अर्थ असा नाही की सुषमा अंधारे डरपोक आहे का, अजिबात नाही. मी असं म्हटलं की आमच्या त्या बारक्या बारक्या भाच्यांमध्ये आणि माझ्यामध्ये फरक आहे. आपण पालकमंत्र्यांना जबाबदार धरताय. ज्या ठिकाणी हा कारखाना चालू होता तिथल्या स्थानिक आमदाराला याबाबत माहिती नव्हती का, किंवा त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? काय असतं ना दादा, पोलीस यंत्रणा जी असते ना जिल्ह्याची, ती आमदारांच्या पेक्षा खासदारांच्या पेक्षा सुद्धा ती पालकमंत्र्यांना जास्त चांगलं रिपोर्ट करत असते आणि पालकमंत्र्यांचा शब्द सुद्धा तिकडे चालत असतो. मग प्रशासकीय ती पद्धत आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पालकमंत्री हे एकमेकांच्या कोऑर्डिनेशनने काम करत असतात. मी आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की सरकार शिंदे साहेबांचं आहे, शिंदे साहेबांचेच पालकमंत्री आणि शिंदे साहेबांचाच आमदार सुहास कांदे आमदार आणि पालकमंत्री यांची भांडणं कशी होतात ते आपण मीडियात बघितली आहेत. आणि ते सांगतात की अरे आमदार आहे म्हणून माझं कुणी ऐकत नाही. किंवा आमचे ते भाऊ कोट शिवलेले आता गोगावले भाऊ, तर गोगावले भाऊ नुसतेच आमदार आहेत, तटकरे तिकडे पालकमंत्री आहेत. तर पालकमंत्री असणं आणि आमदार असणं यात फरक आहे, हे मी आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. आज आपण नाशिकमध्ये आलेला आहे. आपल्याला जे मध्यंतरी लेटर जे आलं होतं ते पोलिसांकडे केले जातात, पण नाशिकमध्ये मध्यंतरी बोलला की अधिकाऱ्यांची पण त्यामध्ये नावं आहेत, राजकीय लोकांची पण. हो, त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांची नावं आहेत, बरीचशी नावं आहेत. त्याच्यामध्ये 40 नावं आहेत. मी त्या दिवशी म्हटलं होतं, आज म्हणते 40 नावं आहेत, परंतु त्याच्या एकाही नावाशी संलग्न कुठलाही पुरावा नाही. आणि पुरावा नसेल, ऐका ना, पुरावा नसेल तर असंही असू शकतं की माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणीतरी मॅन्युप्लेट करण्याचा प्रयत्न करत असेल, कुणीतरी कुणाचा तरी राजकीय उट्टो काढत असेल, कुणीतरी कुणाचं राजकीय करिअर संपवण्याचा प्रयत्न करत असेल. तर आपण सभ्य आणि सुसंस्कृत लोक आहोत. तर सभ्य आणि सुसंस्कृत लोकांनी मॅन्युप्लेट व्हायचं नसतं किंवा उगाच कोणाचं तरी राजकीय करिअर संपवायचे म्हणून काहीतरी गलथान वक्तव्य करावी याला अर्थ नाही. कारण
व्यक्ती बदनाम झाली तरी चालते, संस्था बदनाम होता कामा नये. माझ्यासाठी गृह खातं ही संस्था आहे आणि त्यामुळे मला त्या संस्थेबद्दल विश्वास आणि आदर व्यक्त करणं ही भारतीय नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे. इथे काही तक्रार करणार आहे का नाशिक पोलिसांकडे? नाही, मी इथे तक्रार करणार नाही, कारण मी पहिल्या दिवसापासून जो फॉलोअप घेते तो पुणे पोलिसांच्या संबंधाने घेते. पण मी आपल्याला नक्की हे जे म्हटलं ना की ललित पाटील ससूनला आला हा एपिसोड 2 आहे, सिक्वल 2 आहे याचा वेब सिरीजचा जो एपिसोड 1 आहे तो प्रोडक्शन आणि तो एक सामान्य माणूस क्रिमिनल होणे आणि क्रिमिनल होऊन त्याची अटक होणे इथपर्यंतच्या प्रवासातले त्याचे जे साथीदार आहेत ते अजूनही उजेडात येणं गरजेचं आहे. काही व्हाईट कॉलर्ड असतील, काही पॉलिटिशियन्स असतील, काही बिझनेसमन असतील, काहीही असू शकतं, ते बाहेर येणं गरजेचं आहे. थर्ड एपिसोड नाशिक पोलिसांकडे ललित पाटीलचा ताबा इथे तुमचे जे पत्राचे संदर्भ आहे नाशिकचे रिलेटेड तुम्ही आता उलट यांना जे लक्षात आणून दिलं ते हे तपास करत ते माहिती दिलं तर नाही, एक लक्षात घ्या की ज्युरिडिक्शनमध्ये तुमची पहिली तक्रार जिथे असते तुम्ही फॉलोअप तिथेच करू शकता. त्यामुळे मी इथे येऊन काय म्हणता येईल, माझ्यात आणि किरीट सोमय्यात फरक आहे. ईडीचं कार्यालय मुंबईत आणि ते व्हिडिओ स्पेशालिस्ट आपलं किरीट ते जाणार कुठं कोल्हापुरात, रत्नागिरीत. फरक आहे या लोकांमध्ये आणि माझ्यामध्ये. असं कशी गल्लत करताय तुम्ही? काय राव, पोलीस स्टेशन मध्ये आधीचा वाद असतो ते पुणे पोलीस नाशिक पोलीस. आपला हेतू जर असा असेल की ललित पाटील प्रकरणामध्ये खरंच लोक बाहेर आले पाहिजे तर कोणत्याही अधिकाऱ्याला एक लक्षात ऐका गुरुजी, ऐका. जर मी कलेक्टरला बोलले तर पुन्हा मी तलाठ्याकडे यायची गरज आहे का? नाशिक सिटी तलाठी किंवा पुणे सिटी लक्षात घ्या, जर मी आयजींशी बोलतेय, मी गव्हर्नर साहेबांशी बोलते आणि होम मिनिस्टरशी बोलते तर मी पुन्हा नाशिककडे का यावं? कशा ज्या पद्धतीने काम करते ती कामाची पद्धत मला हाताळू द्या. आपल्याला शंका जिथे आहेत तिथे विचारा. मी कोणत्या पद्धतीने काम करायचंय हे निर्देश आपण का देताय? निर्देश नाही, तुम्ही पुणे पोलीस बोलले म्हणून त्यांनी नाशिक पोलिसांचा विषय घेतला. आम्ही निर्देश नाही. अहो नाही दादा, त्याच्यात काय होतंय? आम्ही लहान माणूस आहे, त्यात काय होतंय एवढं? मी कधी पुढारी ऍटिट्यूड दाखवलाय का? हो, आम्ही पत्रकार विधानसभेच्या काही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने आगामी लोकसभा आहे, विधानसभा आहे, तर त्या दृष्टीने महाविकास आघाडीचे आणखीन बळकट संबंध होण्यासाठी किंवा नागरिकांसमोर जाण्यासाठी तुमची काय रणनीती असणार? हे बघा, तीनही पक्ष आपापले सध्या स्वतंत्र दौरे चालू आहेत. माझ्या माहितीप्रमाणे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आज चांदवड दौऱ्यावर आहेत. ते नाशिकात सकाळी पोहोचलेही होते. तर त्यांचा शेतीमातीचा पाहणी दौरा चालू आहे. काँग्रेसचे अजून काही वेगळे कार्यक्रम आखले जात आहेत. मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा चालू आहे. आमचे नेते सन्माननीय आदित्यजी यांचा निष्ठा यात्रा चालू आहे. 16 तारखेला आम्ही धारावीकरांच्या प्रश्नांवरती एक विराट मोर्चा करत आहोत. त्याच वेळेला महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून मी प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधते आणि लोकांमध्ये जाऊन मिसळण्याचा प्रयत्न करते. सो तिघेजणही सध्या तरी वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीने लोकाभिमुख प्रश्नांवरती चर्चा घडवून आणण्याचं काम करत आहेत. सभागृहाच्या आतले लोक एक जबाबदारी पार पडतायत, सभागृहाच्या बाहेरचे लोक सभागृहाच्या बाहेरची जबाबदारी पार पाडत आहेत. आता त्याला जोडून जो तुमचा प्रश्न येणार आहे त्याचं आधीच उत्तर देऊन टाकते. मग जागा वाटपाचं काय ताई, मग ह्याचं काय ताई, त्याचं काय ताई. तर जागा वाटपाची चर्चा यथावकाश होईल. जे प्रश्न माझ्या पातळीचे आहेत त्याची उत्तरं मी आपल्याला दिलेली आहेत. जागा वाटपाचा रेशो काय असेल, फॉर्म्युला काय असेल, कोणती जागा कुणाला जाईल, हा प्रश्न सर्वस्वी माझ्या पक्षश्रेष्ठींच्या पातळीचा आहे. सो त्याचं उत्तर द्यायला मी नक्कीच असमर्थ आहे. मोर्चा नाही, अहो शब्द ऐका, मी शेती मातीची पाहणी करतायत म्हटलं. जी जी मात्र महाविकास आघाडी म्हणून जनतेच्या या प्रश्नांवर एकत्रितपणे आंदोलन मोर्चा का? तुमचं लय अवघड आहे राव.
घोड्यावर बसला तर का बसला, खाली उतरला तर का उतरला, एकटा बसला तर एकटाच का, दोघं बसला तर घोड्याचा जीव जाईल की, दोघं खाली उतरलं तर घोडं का रिकामं सोडलं. लय अवघड आहे तुमचं. अहो दादा, उभा आडवा एवढा मोठा महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे, वेळ कमी आहे. या कमी वेळेमध्ये एकाच वेळेला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं जर ते सगळं वातावरण तयार करायचं असेल तर आपापल्या परीने, म्हणजे बघा काल मी मनमाडमध्ये माझी सभा चालू होती, नेमकं त्याच वेळेला सन्मान्य संजय राऊत साहेबांची सोलापूरला सभा चालू होती, नेमकं त्याच वेळेला धारावीच्या प्रश्नावर आमचे नेते सन्माननीय आदित्य साहेबांचं मुंबईमध्ये बैठक चालू होती. त्यामुळे एकाच ठिकाणी सगळ्यांनी कोंडाळा करण्यात काय अर्थ आहे. इतकी साधी गोष्ट आहे, लगेच त्याच्यावरून बेबनाव, भांडणे, नाराजी असलं काही झालेलं नाही दादा. सगळं लय गुन्ह्या गोविंदानं आहे. तुमचा आशीर्वाद राहू द्या, संसार एकदम गुन्ह्या गोविंदानं चालला. काही शेतकऱ्यांच्या प्रस्तावात ठाकरे गंभीर नाही असा आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी केलाय, म्हणून सभागृहात येत नाही. वा 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 वा. म्हणजे याच्यावर काय बोलावं, काय काय सांगावं. अवकाळी पाऊस झाल्यानंतर जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रत्येक नेता उपनेता शेतकऱ्यांच्या बांधावर होता, विनायक राऊत साहेब एका दौऱ्यावर, संजय राऊत साहेब एका दौऱ्यावर, मी स्वतः जुन्नर, आंबेगाव, सातपठार हा सगळा भाग फिरलेली, विदर्भात अजून आमचे दौरे चालू होते. नेमकं त्याच वेळेला आरोप करणारे सन्मान्य मुख्यमंत्री शिंदे साहेब मात्र कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी आणि 4 राज्यांच्या निवडणूक प्रचारासाठी तिकडे का गेले होते. महाराष्ट्रातला शेतकरी काय प्रचारात होता का म्हणून तिकडे भेटायला गेले होते, याचं उत्तर त्यांनी द्यावं. आम्ही पहिल्यांदा सुरुवात करत नाही, पण तुम्ही सुरुवात केली तो करारा जवाब मिलेगा. आयकर विभागाच्या एका कारवाईमध्ये काँग्रेस खासदाराकडे मोठ्या प्रमाणात 300 कोटी रुपये मिळालेले आहेत आणि त्या विषयावरती ठाकरे गटाचे नेते गप्प का असा प्रश्न कोणता सॉरी मी कळलं. काल काँग्रेसच्या म्हणजे एका खासदाराला जवळपास आयकर विभागाच्या कारवाईमध्ये 300 कोटी रुपये मिळालेले आहेत आणि त्या विषयावरती ठाकरे गटाचे नेते गप्प का असं काल भाजपच्या नेत्यांनी नाही, त्या विषयावर ठाकरे गटाचे खासदार गप्प का, त्याच्या आधी भाजपवाल्यांनी सांगावं मणिपूरच्या प्रश्नावर तुमचे पंतप्रधान गप्प का. त्या प्रश्नावरती आमचे खासदार ज्या वेळेला बोलत असतात त्यावेळेला तुम्ही उत्तरं का देत नाही. त्यामुळे हे अशा प्रश्नांना बगल देणं, उगाच वेळ पांघरून पेडगावला जाणं, नॉन इश्यूजवर चर्चा घडवून आणणं, मुद्दे डायव्हर्ट करणं, हा जुनाच खेळ आहे. परंतु आता टेक्निक बदललंय, पिढी बदलली आहे, त्यामुळे त्यांच्या असल्या कुठल्याही ट्रॅपमध्ये आणि रिॲक्शनरी मुवमेंटमध्ये, प्रतिक्रियावादी चळवळीमध्ये शिवसेना अडकणार नाही. शिवसेना एका अत्यंत सुनियोजित ऍक्शन प्लॅनवर काम करत आहे आणि फोकस्ड काम करत आहे. नाही, काल मनमाडमध्ये तुमची सभा झाली, आमदार कांदे यांच्या समर्थकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे सोलापूरमध्ये देखील संजय राऊत साहेब दौऱ्यावर होते, तिथे त्यांच्यावर देखील चप्पल लेखवण्याचा प्रयत्न झाला. या घटनांकडे कसं मनमाडमध्ये जे घडलं ना दादा, ते समर्थक नव्हते. समर्थक बॅलेट बॉक्समधनं उत्तर देतात. समर्थक एखादा मुद्दा मांडला तर त्या मुद्द्याचा प्रतिवाद घेण्यासाठी तशीच तोडीची सभा घेऊन तो मुद्दा खोडून काढतात. ते काल जे हुल्लडबाजी करणारे होते ते 200 रुपयानं भाडोत्रीनं आणलेले लोक होते. आणि तुम्ही माझे व्हिडिओ फुटेज बघा, त्यात मी छान हसत त्यांना बाय करते, कारण ते लगेच कळत होतं की हा भाडोत्री कार्यक्रम आहे. आणि हे असला सगळा जे काही भाडोत्री कार्यक्रम आहे, म्हणजे सुहास कांदेला जर असं वाटत असेल की आपण लय मोठे दादा आणि आपण दादागिरी करू शकतो, तर सुहास कांदेंनी अजून ताईगिरी बघितली नाही. त्यामुळे ताईगिरी ही दादागिरीपेक्षा फार मोठी आहे. फक्त आम्ही त्यांच्यासारखी फार अशी उथळपणाला खळखळाट फार अशा भूमिका घेत नाही. आम्ही कॉन्क्रीट काम करून दाखवतो. काही मागील काळामध्ये जर बघितलं आपण, सोलापूरचा जो प्रश्न राहिला, संजय राऊत साहेब दौऱ्यावर होते, त्यांच्यावर देखील कसं हा त्याच्याकडे कसं त्याच्याकडे काहीच नाही. मी जेव्हा गोपीचंद पडळकर यांच्या संबंधाने पण अशी घटना घडली तेव्हाही मी निषेध व्यक्त केला की हे चुकीचं आहे आणि कुणीतरी गर्दीत असं काहीतरी जाणीवपूर्वक करायचं, याला काही अर्थ पण नाही. ती घटना कुठल्याही पक्षाच्या बाबत असो, कुठल्याही पक्षाच्या, ती चुकीची आहे, ती चुकीचीच आहे. ज्या लोकांना तर्काने बोलता येत नाही, ज्या लोकांना वैचारिक पद्धतीने प्रतिवाद करता येत नाही,
ते असे काहीतरी थिल्लर चाळे करतात. ते असे थिल्लर चाळे करण्यात भाजपा फार पटाईत आहे. मग कुठे इकडून विदूषक आण, तिकडून काहीतरी आण. हे असली विदूषकी चाळे करणारे जे लोक असतात ना, ते बौद्धिक प्रतिवाद करू शकत नाहीत. मुळात त्यांना पब्लिक ओरिएंटेड इश्यूज कळत नाहीत. लोकाभिमुख प्रश्नांवर चर्चा घडवून आणणे आणि त्या प्रश्नांची उत्तरं देणे. सरकारने उत्तरं दिली पाहिजे, विरोधकांनी प्रश्न विचारले पाहिजे. आम्ही विरोधक पण प्रश्न विचारतोय. मिरच्या कसल्या झोंबतायत तुम्हाला? उत्तरं द्या ना. यातली पंटरबाजी बंद करावीत त्यांनी. याला जोडून असा प्रश्न आहे की मागच्या काही महिन्यात अचानकपणे ह्या घटना घडतायत आणि त्या वाढतायत आणि याचं प्रमाण आज दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. मग ते सगळ्याच बाजूने वाढत आहे. यामागे काही कट आहे का किंवा मुद्दामून हे कोणी घडवून आणलंय का? हा प्रश्न मला खरंच आवडला. चांगला प्रश्न आहे. सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब गेली 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. त्या काळात महाराष्ट्रात एकही सामाजिक, जातीय, धार्मिक दंगल घडली नाही. मॉब लिंचिंगची घटना घडली नाही. परंतु सन्मान्य शिंदे साहेब मुख्यमंत्री पदावर आल्यापासून ठरवून काही जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कधी लव जिहादचं कारण काढलं जातं, कधी मंदिराला संदल चढवल्याचं कारण काढलं जातं, कधी काही कारणं काढली जातात. पण त्यांच्या लक्षात आलं की काही केलं तरी हिंदू मुस्लिम दंगल होतच नाहीये. सगळे प्रयत्न करून थकले ते. पण ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या मुस्लिमांनी अत्यंत संयमी आणि संयत भूमिका घेतली, त्यामुळे ती दंगलच घडू शकली नाही. तेव्हा त्यांनी एक नवा फंडा सुरू केला, मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटवायचा. आणि तो वाद पेटवण्यासाठी जाणीवपूर्वक जे हे प्रयत्न केले जात आहेत. पण मी आपल्याला सांगितलं पाहिजे की भाजपाचा हा कितीही कुटील डाव असेल, गावगाड्यात राहणारी आम्ही सगळी माणसं, मग ते मराठा असतील, साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार, सगळे आम्ही जाती धर्माची माणसं असू. आम्ही सगळे गुन्ह्या गोविंदाने नांदणारे लोक आहोत. भाजपाने ही गावगाड्याची वीण उचवायचा प्रयत्न कितीही केला तरी ते सफल होणार नाही. ते उघडे पडताहेत. लोकांच्या लक्षात येत आहे की हे भाजपा ठरवून करत आहे. कारण आरक्षणासारखा प्रश्न जर सोडवायचाच असेल तर आपल्याकडे 102व्या घटना दुरुस्तीने कुठल्याही समाज समूहाला आरक्षण देण्याचा अधिकार आता केंद्र सरकारला दिलेला आहे. राज्य सरकारला तो अधिकारच नाहीये. आणि केंद्र सरकार असा निर्णय घेण्यासाठी कलम 368 क नुसार अतिविशेष घटना दुरुस्ती वापरू शकतं. अतिविशेष घटना दुरुस्ती ही स्पष्ट बहुमत असणारी शक्ती वापरू शकते. आज घडीला केंद्रामध्ये स्पष्ट बहुमत, ज्याला ॲब्सोल्यूट मेजॉरिटी म्हणतात, ती भाजपाकडे आहे. जर खरंच शिंदे साहेबांची नियत असेल आणि फडणवीसांचीही नियत असेल तर फडणवीस, पवार, शिंदे या त्रयींनी एकत्र बसावं, आरक्षणावरचं रिझोल्युशन पास करावं, रिझोल्युशन पार्लमेंटकडे पाठवावं, पार्लमेंटने त्यावरती विशेष अधिवेशन बोलावावं. सिंपल. इतकी सिंपल गोष्ट असताना जाणीवपूर्वक ती किचकट केली जाते आणि तुम्ही म्हणता तसे इश्यूज क्रिएट केले जातात. हे महाराष्ट्र अशांत करण्यासाठी. पण महाराष्ट्र अशांत होणार नाही, काळजी करू नका. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.